नंबर आलेला आणि बघू शकता तुम्ही कॅनडातला पहिला आणि खूप थंडी आहे गाईज, बाहेर एवढी थंडी आहे. आणि बाळ, माझं नाव कमळा, माझ्या पतीचे नाव भुवनेश. आम्ही द्वारकेला राहतो. तुमची राणी पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार दरिद्री होता. रोज त्या दोघांची भांडणं होत. मग नवरा तिला खूप मारझोड करी. त्या जाचाला त्रासलेली ती वैश्य पत्नी कंटाळ. राम राम मंडळ, मी सायरा स्वागत करतो तुमचं अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. तर ऑलमोस्ट 1 महिना झाला मला एकही ब्लॉग करायला टाइम भेटला नाही. आणि माझा बॅकग्राऊंड बघून तुम्हाला कळलंच असेल की आता वेदर इकडे बदललं आहे. आणि जसं मी बोललेलो की लवकरच स्नो इकडे कॅनडामध्ये चालू होणार आहे. तर तुम्ही बघू शकता तर इकडे स्नो ऑलरेडी चालू झाला आहे आणि इतकी थंडी झाली. इट्स लाईक -5-6 डिग्रीज आहे बाहेर आता पण. आणि ॲक्च्युली मी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम करत असल्यामुळे नोव्हेंबर डिसेंबर हा महिना खूप बिझी असतो. तर मला अजिबात टाईम नाही भेटला. म्हणजे लिटरली मी 2-3 आठवडे झाले सुट्टी नाही घेतलेली आहे. आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवार. तर म्हटलं आजपेक्षा चांगला मुहूर्त काय असू शकतो परत एकदा आपलं मोबाईल हातामध्ये घेऊन ब्लॉग करायला, राईट. तर एवढ्या दिवस चॅनलवर ब्लॉग आले नाही त्यामुळे सॉरी. पण याच्या पुढे नक्की प्रयत्न करेल की जेवढे जास्त व्लॉग करता येतील तेवढे करू. पण मीनवाईल मी ऑलमोस्ट एव्हरी वीकमध्ये 2 ते 3 शॉर्ट्स अपलोड करत होतो. तरी मी ब्लॉग बनवत नव्हतो. जे मोठे ब्लॉग असतात तरी मी मिनी ब्लॉग करायचा प्रयत्न करत होतो. जे कोणी आपले सबस्क्रायबर असेल आणि ज्यांनी कोणी आपलं बेल आयकॉन चालू केलं असेल तर त्यांना त्याचं नोटिफिकेशन नक्की येत असेल. तर बघू शकता इकडे तुम्ही कशी बर्फाची चादर पूर्ण कॅनडाभर पसरली आहे. आणि इकडे ऑलरेडी 2 हफ्ता पूर्वीच कॅनडामध्ये बर्फ यायला सुरुवात झालेला. जसं नॉर्थ साईडला पण इकडे येतोपर्यंत ऑलमोस्ट डिसेंबर आलेला. आणि बघू शकता तुम्ही कॅनडातला पहिला आणि खूप थंडी आहे गाईज, बाहेर एवढी थंडी आहे. आणि आज आहे गुरुवार, मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे. तर म्हटलं आज त्याच्या निमित्ताने आज ब्लॉग होईल. तर पुन्हा एकदा ब्लॉग न आल्यामुळे खूप सॉरी. ह्यापुढे प्रयत्न करेल की नेहमी एक ब्लॉग आपल्या चॅनलवर येत राहतील. बघू शकता तुम्ही सगळीकडे बर्फच बर्फ आहे. बघू शकता जेवढ्यापर्यंत तुम्ही बघू शकता तोपर्यंत बर्फच बर्फ आहे. मस्तचं पण सीझन आहे आता. तर बघू शकता तुम्ही बिल्डिंगमध्ये आपल्या क्रिसमस ट्री वगैरे लावले, छान डेकोरेशन वगैरे केलं आहे. बघू शकता तुम्ही जसं ट्रक दिसत आहे तो सॉल्ट टाकतोय इकडे सगळीकडे रस्त्यांवर. आणि सगळे जे फुटपाथ वगैरे असतात त्याच्यावर असे सॉल्ट टाकून जातात ताकी तिकडे जो बर्फ आहे तो जमा नाही व्हावा. बघू शकता तुम्ही कॅनडामध्ये राहणं काय एवढं इझी नाही. अशा एवढ्या सगळ्या हार्श वेदरला तुम्हाला सामोरं जायला लागतं. आणि बाहेर जर बघितलं तुम्हाला बघून वाटेल की आता मस्त ऊन पडलं, एवढं काय नसेल. पण लिटरली चला -6 to 7 डिग्रीज आउटसाईड. आणि बाहेर पण मी तुम्हाला ॲक्च्युली स्नो मला रिअल पडताना तुम्हाला दाखवायचा होता. पण मी रात्री झोपलेलो आणि पहाटे कधीतरी पडला. सकाळी उठून पाहिलं तेवढं भारी वाटत होतं ना ते. पण आणि त्याच्यावर जेव्हा ऊन पडतंय तर बघा किती मस्त असं चमकतोय बर्फ, एवढा लाईट. याला बघून लहानपणी गोळा खायचा ना, बर्फाचा गोळा. फक्त काडी घेऊन या, थोडंसं सिरप घेऊन या, इथून आपलं आईस घ्या आणि एकदम प्युअर आईस आहे आणि त्याचा गोळा करून खा. भारी. जस्ट जोकिंग. ओके. तर आता प्रतीक्षाची वरती तयारी चालू आहे. मार्गशीर्ष महिन्याचं ते सगळं सेटअप करतात ना पूजाची. तर आता आपण वरती जाऊन बघू. तेच ब्लॉग करायची वरतूनच करणार होतो पण म्हटलं खाली जाऊन एकदा तुम्हाला सगळ्यांना बर्फ दाखवू. आणि असं पण आता बर्फ तुम्हाला बघायला भेटणारच आहे अजून आपल्या चॅनलवर. तर चला आता लवकर वरती जाऊ कारण मी जॅकेट न घालता आलो आणि खूप थंडी वाजते मला. चला. वरची आमची शूटिंग चालू होती आणि परत बघायला लागलं तर बर्फ पडायला लागला. म्हणून मला खाली यावं, बर्फ दाखवा तुम्हाला पडताना. खूप छोटा पडतोय. आय डोंट नो इफ यू गाईज कॅन सी. हातामध्ये जर तुम्ही लोकांनी कधी स्नोची जर मायक्रो डिझाईन जर कधी ॲक्च्युअल डायग्राम जो आहे स्नोचा असे स्टारवाला जो असतो, लिटरली रिअल स्नोचा सुद्धा जो डिझाईन आहे ती सुद्धा तशीच असते. मी प्रयत्न करेल तुम्हाला दाखवायचा. पण आता आय डोंट नो इफ आय कॅन. बघू शकता तुम्ही म्हणजे स्नो म्हणजे इट्स लाईक पाऊसच आहे, फक्त बर्फाचा पाऊस पडतो आणि थोडा लाईट असतो. जे एक आपल्याकडे पाऊस पडताना जेव्हा एक थेंब पडतो
कारण थंड वातावरण असल्यामुळे तो बर्फ बनून खाली येतो आणि हलका असतो. तोंडा पण पडतोय बघा. आता मी खाली गेलेलो मगाशी तुम्हाला बर्फ दाखवला, तोपर्यंत प्रतीक्षाने भरपूर तयारी करून ठेवली. तर बघू शकता तुम्ही सगळं इकडे बघू शकता तुम्ही सामानाची सगळी मांडणी करून ठेवली आणि आता आपण छान त्याची स्थापना करणार आहे. तर आज मार्गशीर्षचा पहिला गुरुवार आहे, तर आपण देवीची पूजा करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे सर्व साहित्य मी जमा केलेले आहे. तर आता सर्वात प्रथम ना आपण नारळाला सजवून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता. आता आपण नारळ सजवायला सुरुवात करत आहोत. तर ह्यासाठी ना मी मैदा पाण्यामध्ये मिक्स करून त्याची एक पेस्ट बनवून घेतली आहे आणि ती आता नारळाला अप्लाय करत आहे. तर बेसिकली आपल्याला हळद याच्यावरती लावायची आहे, पण ती लागण्याकरता आपल्याला पहिले ही पेस्ट लावावी लागेल, सो दॅट आपली हळद त्याच्यावरती चांगल्या प्रकारे नुसता जर हळद लावलं तर ते त्याच्यावर राहणार नाही. मला चाळणीने तर याला पूर्ण पेस्ट लावून घेतली. आता प्रतीक्षा त्याच्यावर ना हळद स्प्रिंकल करते. तुम्ही हाताने पण टाकू शकता, पण अशा पद्धतीने चांगलं पडतं, कारण आम्ही पहिलं हाताने टाकून पाहिलं तर ते जात नाहीये, पडत नव्हतं. तर आता याच्याने चांगलं पडतंय चाळणीने. चहाची जी गाळणी असते ना आपली त्याच्याने. आणि असं त्याला हळद लावून झालेली आहे. याला आपण ना तेल अप्लाय करून घेणार आहोत, सो दॅट आपलं कुंकू त्याला व्यवस्थितपणे स्टिक होऊ शकेल.
देवीची आता पूजा करून झाली आहे, तर प्रतीक्षा आपल्याला हे जे मार्गशीर्षचे जे गुरुवार असतात आणि त्याच्यात जे महत्व असतं ते आपल्याला सांगणार आहे. तर आता आपण मार्गशीर्ष पहिल्या गुरुवारची पूजा आपली करून झालेली आहे. बेसिकली ही पूजा आपण आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी यावी यासाठी करत असतो, आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहावा यासाठी आपण करतो. तर आता अशा प्रकारे माझी पूर्ण पूजा करून झालेली आहे. आणि आज आपण उपवास पण धरतो. तर आज माझ्या आईने उपवास केला आहे, तिथे ती आता फळं वगैरे खाऊन दिवसभर उपवास करेल आणि संध्याकाळी आपण उपवासाची सोडणार आहोत. आणि चौथ्या गुरुवारी, या वर्षी 4 गुरुवार आले आहेत मार्गशीर्ष मध्ये, तर आपण चौथ्या गुरुवारी देवींचं उद्यापन करणार आहोत, ज्यावेळी आपण 7 सवासिनींना किंवा कुमारिकांना बोलवणार आहोत उद्यापनासाठी. आणि आपण जेव्हा सुवासिनींना बोलवतो तेव्हा आपण त्यांना एक कथा वाचन करून दाखवतो, जेणेकरून त्यांनाही या पूजेचं महत्व कळू शकतं. आणि अशा प्रकारे आता मी या कथा वाचनाला सुरुवात करते. महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी. ऐकावी भक्तांनो श्री महालक्ष्मीच्या व्रताची कथा, गुरुवारची कहाणी. ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने बाळ, माझं नाव कमळा, माझ्या पतीचे नाव भुवनेश. आम्ही द्वारकेला राहतो. तुमची राणी पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार दरिद्री होता. रोज त्या दोघांची भांडणं होत. मग नवरा तिला खूप मारझोड करी. त्या जाचाला त्रासलेली ती वैश्य पत्नी कंटाळताच माझं महालक्ष्मीचं कथा वाचन झालेलं आहे. आणि आता आपण देवीची आरती करून घेऊयात. जय देवी जय महालक्ष्मी, वसती व्यापक रूपी तू तुला सूक्ष्मी. जय दुपारी आमची पूजा वगैरे झाली आणि आम्ही जेवण वगैरे करून थोडासा रेस्ट वगैरे केलं. तर आता संध्याकाळ झाली आणि मम्मीचं फास्ट सोडायचा टाइम झालाय. तर आम्ही आज मस्त पुरी भाजी, हे पापड, हे कसले पापड आहेत ते? कुरडईचे पापडे, राईसचे, आणि गोडामध्ये शिरा केलाय. तर आत्ताच आमचं जेवण झालं. खूप मजा आली, मस्त जेवण होतं. पुरी भाजी, डाळ भात आणि लोणचं पापड आणि शिरा पण होता, मस्त केळ्याचा शिरा बनवलेला तुपामध्ये. आणि बाहेर ॲक्च्युली ना -11 डिग्री झाले टेम्परेचर बाहेर. आता बघू शकता तुम्ही, हळूहळू थोडा थोडा बर्फ पण पडतोय, जर तुम्ही लाईटीमध्ये बघू शकत असाल. तर थंडी पण मस्त झाली. तर आजसाठी एवढंच गाईज. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत हेल्दी राहा, हेल्दी खा आणि मस्त राहा. बाय बाय.